शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना. सरकारची सोशल मीडिया वापराबद्दल नवीन नियमावली जाहीर. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे युट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत शासनाने 28 जुलै 2025 रोजी एक नवीन नियमावली जाहीर केलेली आहे आणि या नियमावलीनुसार सोशल मीडियाचा वापर करताना काही नियमांचे पालन करण्याचे आवाहनही आणि तशी ताकीदही त्यांनी दिलेली आहे. तर काय आहे ही ताकीद आणि काय आहेत हे नियम हे आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. तर बघूया शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत कोणती नवीन नियमावली शासनाकडून दिनांक 28 जुलैला जारी करण्यात आलेली आहे. तर शासकीय कर्मचारी जनरली सोशल मीडियाचा वापर करीत असतात आणि हे सर्व ते माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी करीत असतात. मात्र आजच्या जगामध्ये कोणत्याही पद्धतीने कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना काही नियमांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे. यासाठीची नियमावली आपण आता जाणून घेणार आहोत. तर प्रस्तुत मार्गदर्शक सूचना ह्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू राहतील. तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी, राज्य शासनाच्या भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा प्रतिकूल परिस्थितीवर किंवा कृतींवर प्रतिकूल टीका कर्मचाऱ्यांनी करू नये. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर हा अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा. त्यासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक किंवा कार्यालयीन सोशल मीडिया खाते हे दोन्ही खाते स्वतंत्र ठेवावेत. केंद्र आणि राज्य शासनाने बंदी घातलेल्या ज्या वेबसाईट आहेत किंवा जे ऍप्स आहेत त्यांचा वापर कर्मचाऱ्यांनी करू नये. त्यानंतर शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना किंवा उपक्रम यांच्या बाबतीत प्रसार किंवा प्रचारासाठी तसेच लोकसहभागाकरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचाच वापर करता येईल. कार्यालयाअंतर्गत कामकाजाच्या बाबत समन्वय किंवा संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर त्याला करता येईल. त्यानंतर शासनाच्या किंवा विभागाच्या उपक्रम आणि योजना यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी आणि कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिला तर चालेल, परंतु त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची त्यांना दक्षता घ्यायची आहे. यासोबतच अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामकाजाबाबत मजकूर त्यांना पोस्ट करता येईल, मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्यासोबतच वैयक्तिक किंवा सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो, वर्दी, गणवेश तसेच शासकीय कोणतीही मालमत्ता जसे की वाहन, इमारत यांचा वापर किंवा फोटो किंवा रील्स किंवा व्हिडिओ अपलोड करताना त्यांनी टाळावा. आक्षेपार्ह, द्वेषमूलक किंवा मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर हे शेअर किंवा अपलोड किंवा फॉरवर्ड करू नयेत. प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशतः तसेच पूर्ण स्वरूपात शेअर किंवा अपलोड किंवा फॉरवर्ड करू नयेत. बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे त्यांनी हस्तांतरित करावे आणि ज्या कर्मचाऱ्याकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल. तर या पद्धतीने एकंदरीत सुचिता मोहन महाडिक यांच्या साईने किंवा यांच्या सहीने राज्यपालांच्या नावाने दिनांक 28 जुलै 2025 रोजी हा एक परिपत्रक किंवा GR या ठिकाणी शासनाद्वारे काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये कर्मचाऱ्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत त्यांनी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आणि काही नियमांचे काटेकोर पालन करण्याची तंबी यामध्ये दिलेली आहे. तर
अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण असेच कर्मचारी बंधू भगिनींबद्दलची आणि नागरिकांसाठी जे माहितीपर व्हिडिओज आहेत ते आपण बघून घेऊ शकता. माझ्या चॅनलवर आपल्याला इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज पाहायला भेटतील. त्यासोबतच संपूर्ण इंग्लिशचे ग्रामरचे व्हिडिओज पाहायला भेटतील आणि नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज पाहायला भेटतील. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट देणार आहे. तोपर्यंत सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.